तर काय म्हणता माझे यूट्यूबची मंडळी, तर आता त्याला तुम्हाला दाखवतो पैठणी हँडलूमचा आपला वर्कशॉप. तर बघू शकता तुम्ही, हे बघा आता हे आपले नवीन हँडलूमचं काम चालू आहे. तर म्हणजे आता जॉईनिंग विंडिंगचं काम चालू झालेलं आहे. तर याच्यानंतर मग याच्यावर साड्या बेड्या चालू होतील, मग साड्या बेड्या तयार होतील याच्यावर. आत्ताशी हे काम चालू करायचा प्रयत्न चालू आहे आमचा, तर थोडा टाईम लागेल. त्यामुळं चला तोपर्यंत तुम्हाला दुसरं काहीतरी दाखवतो. तर हे आहे आपले मंगेश भाऊ. तर मंगेश भाऊचं हाफॉलरचं काम चालू आहे. तर बघू शकता तुम्ही, या प्रकारे असं आपलं पैठणी साडीचं काम असतं. तर हे पूर्णपणे असं हाताने, आणि जी डिझाईन लागेल ती तुम्हाला तयार करून भेटेल आपल्याकडं. तुम्ही स्वतःचं स्पष्टचित्र जरी पाठवलं तरी आपण ते तुम्हाला पैठणी साडीवर तयार करून देऊ शकतो. तर अशा प्रकारच्या आपल्याकडे साड्या तयार होत्या. तर बघू शकता कसं एकदम नाजूक असं काम आहे, असं हाताने केलं जातं ते. तर अशाच प्रकारच्या आपल्याकडं विविध प्रकारच्या पैठणी साड्या तयार होत्या. तर त्यामुळं तुम्हाला जर पैठणी साडी पाहिजे असेल तर आम्हाला संपर्क करू शकता तुम्ही. तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये आम्ही साड्या मिळून देऊ, तयार करून देऊ आमच्याकडं. तर बघा असं एक एक परतन हे जॉईंट करून ही साडी तयार होती. तर हा साईडला ही सिंगल मुनिया बॉर्डर आहे. तर आत्ता म्हणजे डबल किनार चालू झाली, पहिलेच मुनिया झाली. तुम्ही बघू शकता ही पहिला आपला धागा आता जॉईंट झाला. तर आता हे दुसरा धागा जॉईंट करायचं काम आहे. तर चला तुम्हाला पुढचा व्हिडिओ दाखवतो, पुढची साडी. तर हा आहे आपला राधाकृष्ण साडीचा पल्लू, टेम्पल मुनिया इनेरला बॉर्डर. आणि बघू शकता राधाकृष्ण आणि मोर, सुंदर असे फ्लावर वगैरे आहे. असा हा पेपर असतो आणि अशा प्रकारे ही साडी तयार केली जाते हाताने आपल्याकडं. तर दुसरं दाखवतो तुम्हाला, पिंक कलरमध्ये आपला हा फॉलोअर चालू आहे. हा आहे ब्युटिफुल हा फॉलोअर. तर अशाच प्रकारच्या साड्या आहे. तर चला तुम्हाला अजून दुसरीकडे दाखवतो. तर आपल्याला जायचं आहे आकाश भाऊकडं. तर या तुम्हाला दाखवतो आता आकाश भाऊकडे जाऊ आपण. तर बघू शकता आकाश भाऊकडं आलो आपण. तर आकाश भाऊ एकदम निवांत बसलेला आहे, गणगण चालू आहे आकाश भाऊच्या डोक्यामध्ये. त्यामुळं त्याला काहीतरी झालं आहे वाटतं. थोडासा आमचा भाऊ आजारी आहे, त्यामुळं त्याला तुम्हाला नंतर दाखवतो.